आज मनातल्या खिडकीतून बालपण डोकावलं. आज मनातल्या खिडकीतून बालपण डोकावलं. ॲडल्टहूडचा शिरस्ता पाहून ते जरा घाबरलं. त्याला म्हटलं, चल तुला आज ॲडल्टहूडच्या बागेत नेतो. त्याला म्हटलं, चल तुला आज ॲडल्टहूडच्या बागेत नेतो. तो म्हणाला, थांब, मी आईला विचारून येतो. मग बालपणाने ॲडल्टहूडचा हात धरला. हळूहळू त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत तो पुढे आला. कपाटभर पुस्तकं आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पाहून तो बिचकला. माझी खेळणी कुठे गेली असा प्रश्न त्याने टाकला. ते बघ त्या कोपऱ्यात शोकेसमध्ये आहेत तुझ्या आठवणी. आयुष्याच्या वर्तमानपत्रात तू फक्त एक पुरवणी. हे ऐकून बालपण बसलं रुसून. मी म्हटलं, टाकते अश्रू पुसून, ठेवलंय मी तुला मनात जपून. जिथे तुझ्यावर धूळ बसत नाही, तू किती खट्याळ आहेस ते कोणाला दिसत नाही. तुझ्या निरागसतेचं कोणी गैरवापर करत नाही, तिथे आहेस तू. मग जरा बालपण गालातल्या गालात हसलं. जेम्सचं पाकिट देऊन त्याला जरा वेळ रमवलं. आणि मग आली वेळ टी व्ही पाहण्याची, सोबत सारे बालगीत गाण्याची. पण कंटाळून काही मिनिटातच स्क्रोल केल्या मी रील्स. बालपण म्हटलं, फिरलेत आता आयुष्याचे व्हील्स. पटकन फोन बाजूला ठेवून मारल्या त्याच्याशी गप्पा. आणि लक्षात आलं, बालपण म्हणजे आठवणीतला सर्वात सुंदर कप्पा. गप्पा काही संपणार नव्हत्या, पण वेळेत त्याला घरी जायचं होतं. आणि मला त्याला इतक्यात सोडायचं नव्हतं. त्यावर तो म्हणाला, मी गेलो नाही तर तू येशील कसा. आणि मनात मला पुन्हा ठेवलं नाहीस तर तू जगशील कसा. सोडून त्याला पुन्हा मनात मी परतलो ॲडल्टहूडच्या रानात मी. माझ्या सर्व श्रोत्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सिद्धी भोसले. धन्यवाद.